पोचलेला आहे भव्य स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ कर्णधार गणेशपूर आपल्याला विनंती असेल आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल। भव्य दिव्य संयोजन सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय या जल्लोषात जगदंब चषक 2026 क्रिकेट रणसंग्राम आणि पहिला सेमीफायनलचा सामना यश डेव्हलपर्स केपेम विपक्ष आपण पाहतोय भव्य स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूनं कालच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये अनेक काणकोणवासियांची मन जिंकलेत स्पर्धेचं पहिले अर्धशतकी खेळी ज्यानं केली तो राजाराम गवसुर्प बाबू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला ज्यानं 33 धावांची एका मॅच मध्ये बहारदार खेळी केली होती तो शुभम गवडे आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। दूरकडनं सुरुवात करेल गोलंदाजीला रोड एन कडनं जगदंब चषक 2026 पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय आणि सोमेश सज्ज झालाय रोड एन कडनं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपल्याला बघायला मिळेल। 6 षटकांचा सामना आहे आणि बघूया 6 षटकांमध्ये स्ट्रायकर एंडला बुमरा या नावानं प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा अष्टपैलू कामगिरी करणारा शुभम गवडे आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला ज्या खेळाडूनं सुरेख गोलंदाजी करत एका मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो राजाराम गवस सज्ज झालाय आणि गोलंदाजी मार्गाने गोलंदाज आपण पाहतोय सोमेश पंचांचा कॉल आलाय सामना सोडण्याचा आणि सेमीफायनलचा पहिला चेंडू येऊन सज्ज होतोय यश डेव्हलपर्स केपेम क्रिकेट संघाचा गोलंदाज। पहिला चेंडू वेगावर स्वर होऊन केलेली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल टप्पा पडला चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय। डॉट बॉलनं यश डेव्हलपर्स केपेम क्रिकेट संघानं सुरुवात केली भव्य स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाच्या विरोधात ज्या क्रिकेट संघाने या महिन्यातच पहिल्या 1 तारीखला तब्बल 5 लाख रुपयाचं विजेतेपद पटकावलंय। पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता वारंवारचे डॉट बॉल बघायला मिळाले आहेत सलगचे 2 दौड आलेत। शुभम गावडेला प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी आपण पाहतोय ती सोमेशच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं आपण बघितलं वेदांत 11 अरंबोलची ट्रॉफी ज्यानं आपल्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरले तालुका लेवलच्या क्रिकेट स्पर्धेला। स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर प्रशांत समर्थ या ठिकाणी आलेल्या त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता भव्य स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला सुरुवातीपासून आपल्याला बघायला मिळालं जो खेळाडू चाचपटत खेळत होता सोमेशच्या विरोधात तो शुभम गवडे 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन मागे प्रयत्न बघायला मिळालाय। नाराज केले सावंतवाडी क्रिकेट संघाने सुरुवातीला ज्या क्रिकेट संघानं काल 2 क्रिकेट संघांवर मात करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला सुरुवातीला हरवलं ते मात्र आपल्याला बघायला मिळालं 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाला आणि त्यानंतर साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाला हरवत सेमीफायनल मध्ये केपेम क्रिकेट संघाच्या विरोधात करतोय। चांगली कामगिरीचा निर्भळा करायचा होता बहाल पण पहिले 3 बॉल हे आपल्याला डॉट बघायला मिळत आहे 0 धावा धावफलकावर पहिला गडे हा बाद होतोय। शुभम गवडे बॅक टू द पॅव्हलियन।
6 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश केलाय. समोरचे माझे साथीदार जरी मला साथ दिली नाही तरी महत्वाच्या सामन्यात ज्या खेळाडूनं सुरुवातीला या स्पर्धेचं अर्धशतकी घेई आपल्या नावावर सुवर्णरक्षक शर्यत कोरली आहे त्या राजाराम गवसची फटकेबाजी माझ्या सावंतवाडी तालुका क्रिकेट संघासाठी महत्वाचं योगदान देणार या इराद्यानं सनील देसाईच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतोय एक सुंदर फटका. षटकारासाठी 6 धावा धावफलकावर 2 गडींच्या बदल्यात 2 गडी बाद झाले आहेत. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर वेगाचा बेतास बादशाह रफ्तार का सौदागर वेगावर सौर होऊन गोलंदाजी करणारा सनील सामंत देसाई सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. गती परिवर्तनाचा चेंडू त्याला दिशा दिली डीप पेंडिंगला 1 बाउन्स 2 बाउन्स समोर गेलाय एक सुंदर चौकार. चौकारासाठी बघायला मिळाला ज्या धावा अडिवर्य पॉवर प्ले षटकामध्ये बनल्या नाही आहेत आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजावर आम्ही हवी होऊन खेळणार हे इरादे स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर आपल्याला मूर्तीलाहम पण कीर्तिमान ही उपमा का दिली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आता राजाराम गबस उर्फ बाबूनं द्यायला सुरुवात केली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावर सनीलच्या विरोधात फटकेबाजी सुरुवातीलाच ही आक्रमक बघायला मिळाली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा पुलर लेनचा चेंडू वेगाने आला. एक धावसंख्येसाठी परतीची पेग आपल्याला बघायला मिळते आहे. एकच बनेल आणि क्रिकेटच्या माध्यमातून ती चोरटी धाव संपूर्ण चोरटी धाव पाहतोय. राजेश कदमला साथ द्यावी लागेल लढावं लागेल असा फ्लड लाईट मध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि या मात्र डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज जर समजा सावंतवाडी क्रिकेट संघानं 36 बॉलला 60-65 धावा बनल्या तर सामना रोमांचक आपल्याला बघायला मिळेल. समोर तगडा क्रिकेट संघ आहे केएम क्रिकेट संघ यश डेव्हलपर्स केएम क्रिकेट संघ पण त्यानंतर एका बाजूने या गोलंदाजांच्या विरोधात फटकेबाजी ही संयमी क्रिकेट खेळावं लागेल. तशेंच आमच्यामध्ये आमचे खूबशे जे मानिस्त आसात जाणी आमकां सहकार्य केल्ले आसा स्पॉन्सर्स आसात तातूंतले एक मानाचे अशें म्हणल्यार अमनबाब बांदेकर जाणी आमकां बेस्ट बॉलर प्रायज 10,000 कॅश प्रायज प्लस जी ट्रॉफी आनी रोहन नायक गांवकर हे हांगा आमच्या मदीं पाविल्ले आसात. हांव तांकां विनंती करता की तुमी माचयेर येवन बसका घेवची. अकरा धावा धावफलकावर सुंदर फटका आपण पाहतो. ऑफ साईड चेंडू ऑन साईडला घेऊन काढला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू गेलाय चौकारासाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं बनल्या जाता 15 धावा धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावर ज्या गोलंदाजानं निर्धाव षटक टाकलंय पण त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही आहे. फटकेबाजी आमची तगडी असेल. गती परिवर्तनाचा चेंडू समोर उडवलाय लॉगॉनच्या डोक्यावरून कडक मारलाय बेधडक षटकार बघायला मिळालाय. तशेंच आमच्या मदीं बाब मिनार देसाय हांगा पाविल्ले आसात. तांकां विनंती करता की ताणें बी हांगा येवन बसका घेवची माचयेर. मिनार बाब देसाय 21 धावा धावफलकावर पहिल्या 6 बॉलला 0 धावा 2 गडी बाद होते. सावंतवाडी क्रिकेट संघ थोडासा नाराज होता आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राजेश कदमनं आणि राजाराम गबसनं सनीलच्या विरोधात प्रामुख्याच्याच गोलंदाजाला आम्ही तोडफोडवाली फलंदाजी करणार प्रत्युत्तर त्यालाच तेवढं देणार हे इरादे स्पष्ट करत 21 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू वेगाने टाकलेला नो बॉल असलेला अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू आहे. हा बीमर आहे नो बॉल आहे म्हणजे एकूण 9ची 1 धावसंख्या अतिरिक्त आणि 4 धावा एकूण 5 धावा मिळाल्या आहेत.
नशीब एका बाजूने सावंतवाडी क्रिकेट संघासाठी घडायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला थोडंसं या ठिकाणी जलबाजी झाली शुभमची आणि त्याच्या साथीला गिरीशची आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळाला या 5 या धावसंख्येनं सांघिक धावपल कबर 26 धावपल कबर 2 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. राजाराम कबसला सोमेशच्या विरोधात सोमेशला वेगवान टाकायचं होतं चेंडू यॉर्कर लाईनला, पण त्याचा मात्र थोडंसं नियंत्रण ताबा तुटला सोमेशच्या आणि त्यानंतर अतिरिक्त उंच घेतलेला चेंडू बीमर बघायला मिळाला आहे. येणारा चेंडू आहे फ्रीडचा आणि स्ट्राईकला सज्ज आहे राजाराम. वेगवान पद्धतीचा चेंडू. जरी सुरुवातीला माझ्याकडून थोडीशी चूक झाली तरी चुकीची भरपाई मिस करणार हे इरादे स्पष्ट केले यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघाच्या सोमेशनं. एक बॉलला धावा खर्च केले त्यानं 5-26 धावा धावपल कबर 2 गडींच्या मोबदल्यात. भाऊमेन स्पोर्ट सईश इलेवन साऊंडर क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना. तसेच आमच्या मध्ये व्यंकटराय नायक हा बाप पाविल्याचा सेक्रेटरी रंग सांगाती काणकोणा सगळ्या ऑर्गनायझर्सा तर्फे तांकां विनंती करता की तुम्ही हांगा माचेर येवचे आणि बसका घेवची आणि या सेमीफायनल जे पयली सेमीफायनल चालू आसा ताचो आस्वाद घेवचो. धन्यवाद सर. चौकारानं सांघिक धावपल कबर 30 धावा धावपल कबर आपल्याला बघायला मिळतोय. ज्या धावा आमच्या क्रिकेट संघासाठी सुरुवातीच्या षटकामध्ये बनल्या नाही आहेत, पण त्यानंतर उर्वरितच्या षटकात स्लॉक ओव्हरला अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता बचावाचं साधन आणि ती आक्रमण करणारी फलंदाजी आमच्या माध्यमातून आम्ही करणार. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवर आक्रमण करणार. केपीएम क्रिकेट संघ आमच्या समोर जरी तगडा क्रिकेट संघ वाटत असेल अनुभवावर नटलेला, तरी आम्ही उभरते सितारे हे तेजोमय सिताऱ्यासारखे झळकणार हे इरादे स्पष्ट केले ते राजाराम कबसूर्प बाबूनं. आणि सांघिक धावपल काबर 30 धावा धावपल काबर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सोमेशच्या विरोधात 2 चौकार आले 2 बॉलला आपल्याला बघायला मिळालेत. पहिला चेंडू नो बॉल, त्याला 5 त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार. हा लेखा चुका या पहिल्या सेमीफायनलचा आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका बॉल भिरकावून दिलाय लॉंग ऑफला चेंडूला उडवलाय. पंचांच्या इशाऱ्याला 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार बघायला मिळालाय. राजाराम कबसची फटकेबाजी ही डोळ्यांचं पाळणं पेडणारे काणकोण वासियांची मनं जिंकणारी फटकेबाजी बघायला मिळाली आहे. यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघाच्या विरोधात धावपल काबर 34 धावा धावपल काबर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या गोलंदाजांना माझ्या साथीदारांना निर्धाव चेंडू टाकलेत त्याच गोलंदाजावर हाबी होऊन खेळत असताना माझी फटकेबाजी ही आमच्या सिंधुदुर्ग वासियांसाठी सावंतवाडी तालुक्यासाठी निर्णायक मॅच मध्ये निर्णायक ठरणार. या इराद्यानं राजाराम कबसनं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या सोमेशलाच फटकेबाजी तगडी करत धावपलक आपला तगडा केलाय. 34 धावा धावपल करता बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. टीम मीटिंग लागली यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघाची, कारण फलंदाजानं सैरा वैरा करून सोडलाय. जिथे गॅप आहे तिथेच फटकेबाजी बघायला मिळाली आहे. राजाराम गवसनं या स्पर्धेचं पहिली अर्धशतकी खेळी केली आहे. दुसरी अर्धशतकी खेळी आपल्याला बघायला मिळाली स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बबन नाईकचे. ते 20 बॉलला 65 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत आणि आता 34 धावा धावपल काबर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौतीस धावपल काबर काय फटकेबाजी केली. जशी फटकेबाजी पहिल्या सेमीफायनलला हवी होती तशी फटकेबाजी आपण पाहतोय यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघाच्या विरोधात. पहिलं षटक निर्धाव आलं होतं, म्हणजे 5 षटकात धावा बनवायच्या होत्या सावंतवाडी क्रिकेट संघाला, पण पहिलं षटक जर निर्धाव आलं ते आम्ही विसरणार आणि चांगली कामगिरी करणार हे इरादे स्पष्ट केले. 34 धावपल काबर सोमेशच्या विरोधात. बैठक वा काय फटका सजवलाय लॉंग लेगला 1 बाउन्स ओव्हर द रोप. डोळ्यांचं पाळणं पेंडणारा नेत्रीप पद्धतीचा फटका एच लाईव्हच्या माध्यमातून आपण बघूया, रिप्ले बघूया चौकाराचा. नक्की सर्व लोकांना बघायला आवडेल. या स्पर्धेच्या माध्यमात जगदंबा यशक 2026 अध्यायातनं जागा केली, पायावरील चेंडूला भिरकावून दिलं. 1 बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला बघायला मिळाला. चौकार बघायला मिळाला 4 या धावसंख्येनं. सांघिक धावपल काबर 38 धावपल काबर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
तशेंच आमच्या मदीं प्रवीण बाब भंडारी हांगा पाविल्ले आसात. पंच मेंबर पंगीण पंचायत तांकांय विनंती करता की ताणें हांगा माचयेर येवन ह्या मॅचीचो आस्वाद घेवचो. एक बरी पयली इनिंग चालू आसा, बरो फायटबॅक चालू आसा आनी म्हाका दिसता प्रवीण बाब क्रिकेटीनी बरो ताजो सदांच तेंको आसता. तशेंच राजेश बाब वेळी पंच मेंबर श्रीस्थळ हांकांय विनंती करता की तुमी येवन माचयेर स्थानबद्ध जावचें. शॉर्टम पूलचा फटका डीप मिड विकेटला पूल झालाय सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळाला. जसा चेंडू सर हरीश काकडकराला तसा पाठवला डीप मिड विकेटला. राजाराम गवशी मित्रांनो फलंदाजी आपल्याला आवडत असेल तर एकदा राजारामसाठी डायन्स आवाज करूया. काय फटकेबाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन माझे साथीदार जरी लवकर माघारी परतले तरी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना एक खिलाडी सेना बरोबर मी लढणार हे इरादे भव्य स्पोर्ट्स साई श्रीमंत सावंतवाडी क्रिकेट संघाच्या जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये राजाराम गवशी फटकेबाजी 44 धावफलकावर ज्या गोलंदाजानं 6 बॉल डॉट काढले त्याच्याच विरोधात दन फटकेबाजी केली. राजाराम गबस्त मैदानाच्या आतमध्ये 44 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकाची सांगता काय जर अंतरिम चेंडूचा खेळ बाकी पहिला बॉल नो बॉल त्यावर चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर चौकार आणि षटकार त्याला भेटलात. दन फटकेबाजी बघायला मिळाली राजाराम गबशी. 44 धावफलकावर आपण पाहतोय. षटकाची सगळ्यात अगोदर अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. हलक्या हाताने खेळले त्याला माहिती आहे जोखीम घ्यायची नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मला लढायचं आहे. 10 बॉलला 34 या धावसंख्येवर राजाराम गबस फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मध्यंतराचा खेळ संपला. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 44 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरितची 3 षटकं आणि उर्वरितच्या 18 चेंडूंमध्ये राजाराम गबसी बहरलेली फलंदाजी ही काणकोण वासियांची मन जिंकणारी असेल की यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक करेल हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक व्हॉइस ऑफ गोवा इंग्लिश कॉमेंटेटर सर हरीश काकोडकर आमच्या मायक्रोफोन मध्ये जोडले जात आहेत. Well, what a comeback. Absolutely resilient performance here from the team. From being none for 2 in the first over. That's exactly how you need to be playing in the semi-finals. Great fight back here from Rajaram and Rajesh. 45 for 2 after 3. There's another one. The fielder is there, but he's just going to be a mere spectator. Gone over the top. The sixes are raining here at this Risthal ground, and it's an amazing entertainment for all the people. And that's the 50 up here for the team of Bhavyan Sports Saish 11 Savantwadi. This is what cricket is all about. When you see the first over, it's a maiden double wicket over, and now you see this tremendous fight back. Anyone would have just gone and put the necks down over there, but that's the kind of wide was the call from the batter, and he gets it in his favor. Pushpashil Desai, popularly known as Pope, spends most of the time on water, has landed and is performing here. Down the ground, but there's a fielder placed at the long off region. Good to see improvisation at its best, and tennis cricket is all about improvisation. Being smart is to exactly know where the fielders are and try to be just smarter. Perfect Yorker. They need a good over. You see the first over, it went in favor of the bowling side. Yash Developers, suddenly 2 overs, there were a lot of runs that were leaked, and now they feel they have to just drag the momentum back. Because otherwise, if they keep on going with the momentum, this might be a huge total of somewhere in excess of 90 plus. Slower ball, this smashed over and smashed for an absolute biggie.
What a shot, Amjad shot. He tried a slower bouncer. He was waiting for that. Rocked onto the back foot and putting it away across the square leg boundary. स्पर्धेदरम्यान शुभागमन झालंय. सन्मानश्री राजेश वेलीप आणि सन्मानश्री प्रशांतजी वेलीप पंच मेंबर आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. This side, Yash Developers, most of the players come from Sheldon Village Panchayat. It is one of the strongest outfit in Panchayat. They are winning a lot of crowns in Goa. And you can see, if you talk about Kepem Taluka, but if you see the composition, it's almost 8 to 9 players are from Sheldon because they have been performing consistently. श्रीस्थळ पंचायत डेप्युटी सरपंच सन्मानश्री शिवा देशमुख यांचं इथं शुभागमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. So that's a better length here. Trying the Yorker. So little costly here this over from Pope. Marks the end of over number 4. And Bhavan Sports Aish 11 Sawantwadi 61 for 2. सन्मानश्री प्रवीणजी भंडारी यांचंही इथं शुभागमन झालंय. आपलंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. So 2 more overs left here in the semi-finals. They are moving pretty nicely. 61 for the loss of 2. You can see a lot of crowd slowly coming in. And that's because when you talk about the night time, it's quite cooler compared to what is the temperatures. It's soaring high in Goa. As far as the climate is concerned, the summer has arrived in a big way. And it's very difficult during the day. And that's why having the matches at night becomes a real entertainment. People are free. They want to enjoy the game of cricket under floodlights, never seen before in Kankhona. And they have come in large numbers to support this organization. Youth of Sristhar have laid a benchmark, an absolute benchmark here, creating history, becoming the first organization to get a floodlight tournament in Kankhona. What a moment it is for the organizers and for the people of Kankhona. Absolute treat. That is gone. That is a colossal strike. Straight on the road. The ball is flying in the air. Apart from the first over that was a maiden, we have seen ball has spent more time in the air than on the ground. This is absolute skills and talent. When the chips were down, Rajaram has rose like a phoenix. It's just 2 away from one of the finest half centuries. Because this is the knockout, this is the semi-finals. A place to go into the finals doesn't come often in the careers of many of the players. But here is the moment that has to be grabbed. And that's what Rajaram has done. He has got half century before in this competition at Jagdamba Chachak 5.0. But when you're talking about the semi-finals, you are not getting another chance. You just have to go back home if you're losing here. And that's why you need spirited performance like this one, which will be remembered for ages. 48 Rajaram is betting on. Of just 14 balls, drives it. What a shot. An absolutely gorgeous shot and a memorable half century. I think we need to give a big round of applause for the talent that has been shown on display here by Rajaram. There were none for the loss of 2 in the first over, and what a tremendous comeback. That's what you want to see in the game of cricket. It's not about the batting and bowling. It's about using the brains, improvising the skills, and fighting it out. Courageous knock. 71 for 2. Viresh Hesham, a 6 of the first ball against him, a boundary of the second. Pressure right back. That's on one hand, but there's a fielder down there. Will be taken. That's good piece of catching down in the deep. The ball was traveling towards the right hand side. It went flat. It didn't get the elevation. Well caught here by the man in the deep, and that's the 3rd wicket. Rajaram will certainly get a big round of applause. He has entertained everyone here at Thistle Ground. Right from playing the shot straight down the ground, the cover shot, the lap shot, the scoop shot, the switch hits, everything was on display by Rajaram here. The fantastic batting and a big round of applause certainly be given by his team.
Bhavyan Sports Aish 11, Sawantwadi. The second half century. Second half century for Rajaram. Scored one before, but I think this is more special when it has come in the semi-finals. High pressure knock. We've just seen and witnessed in the T20 World Cup how crucial was Sanju Samson's knock, and all these have come in the knockout stage. That's nicely bowled, slower in the air, trying to bowl Fuller. It's got a lot of variations. It's ball the quick off cutters. You can bowl a bouncer in between. You can bowl the leg cutters. The batter comes in and a dot ball against his name straight away. 71 in just the fifth over. Driven nicely. It's a quick outfield. Task cut out of the fielder at the long off region. He does a good job. It's what you want to see from the fielders. Fielders also should back the bowlers. All the bowlers, everyone is trying to put their efforts. Sometimes the batters are also on top of their game. There's another dot ball. So a pretty good finish here. He started off with conceding a 6 and a boundary, but comes back strongly. So that's the end of 5 overs done here, and Bhavyan Sports Aish 11, Sawantwadi 72 for 3. Rajesh is betting on 17 and Sarvesh just arrived. He's betting on 1. I think if you talk about the score, they've got 1 over. This is a very good total. These are not small boundaries. Yes, the ball is traveling. This is one of the finest wickets that has been rolled. Hard work done by the organizers, youth of Sristhal, to roll and get one of the best wickets for the batters. But bowlers have got something in it if you bowl with variations, if you bowl the cutters, and if you are smart enough in varying the pace and the length. Imran Mullah cut away. Ah, that's poor. That's poor here at the backward point. I think it's the fielding at the backward point. Nagbhushan, you should have realized when the ball is cut away, the ball just cuts in at the point region. Basics not followed and conceding a boundary. Imran not happy, and we are calling out for the toss of the second semi-finals. Pad name strikers, pad name is Shrutesh 11 Sattari. This is the first call for pad name strikers, pad name and Shrutesh 11 Sattari. Shot wide. Man placed in the deep extra cover region will just get the single. He actually wanted to play it over the backward point and that covers, but just played it a little bit early, and that's why it went towards the extra cover region. Back of length, Imran Mullah. He will have a big job in the second innings. Another shot. This is too short here. And there's cutaway. Is one of the difficult shot to execute. How well he has done it. Off the back foot, crunching it over the extra cover region. It's almost like a leather ball cricket shot. Reciprocated here in tennis ball. Exceptional batting display from the batters. 83 the score moves on to 3 balls still left. They are putting in a big total on the board. Cashing in some for loose bowling. That's much better. That's exactly where you need to focus more on. Imran Mullah doesn't have that much of pace to trouble the batters. So bowling short balls is almost like a mediocre thinking. And you need to just come quickly back into the senses and bowl in the right area, just like what he has done over here. That is smashed. Smashed on the road. That's another one. Biggie coming up. And the score is also raging into the Biggie column. 89 for 3 with 1 ball left. Who would have thought about this total when a maiden double wicket over was bowled by Somesh Udamani? The Shiroi Express, Pedamal Express as we call him. After that, it's been all about batting. Here comes the last ball of the first innings.
There's a scoop shot, mini helicopter, and that's nicely taken. No, he's dropped it. He has dropped it. He has not picked up in the air. Drop chance by Sunil Sawant Desai. Couple of runs taken. Well, nothing has gone right from there apart from the first over. They have amassed a big total here. Bhavyan Sports Saish 11 Sawantwadi from being down 2 wickets and a maiden over conceded the very first one. They have come back the hard way. They have shown the way here for the bowlers, and it's a spirited performance for them. This is what is expected in a big tournament like Jagdam Chashak. They have come all the way from Sawantwadi to showcase their talent in Goa, and they have done it to their utmost caliber and magnitude. An absolutely professional approach, and one of the strongest side who have won a lot of coveted trophies in Goa is the same village panchayat Sheldon. They have been getting the inclusion of few good players from KPM and Kulcharem municipality as well to have a valley addition. They are a strong bunch. They are a strong batting lineup. Yes, it's a big total, but when it's the semi-finals, let's see who rises on the occasion here for Yash Developers KPM and go towards this goal of सन्माननीय सर प्रशांत समद या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा गती परिवर्तनाचा चेंडू त्याला दिशा दिली डीप पेंडिंगला 1 बाउन्स 2 बाउन्स जबरदस्त गेलाय एक सुंदर फटका आपण पाहतो ऑफ साइड चेंडू ऑन साइडला घेऊन काढला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय 2 क्षेत्ररक्षक आहे फटके बसे आमची तगडी असेल गती परिवर्तनाचा चेंडू समोर उडवलाय लॉगॉनच्या डोक्यावरून कडक मारलाय बेद धडक पहिला चेंडू वेगाने टाकलेला नो बॉल असलेला अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू आहे तसेच आमच्या मध्ये व्यंकटराय नायक हा बाप पाविल्याचा सेक्रेटरी रंग सांगा ती काणकोणा आपल्याला बघायला मिळतोय मोठा फटका पाहिलाय भिरकावून दिलाय लॉंग ऑफला चेंडूला गोष्ट केले 34 धावपलकावर सोमेशच्या विरोधात आणि 25,000चे कॅश प्राइज आणि प्लेअर ऑफ द सिरीज वैभव शेणवी बेस्ट बॉलर 10,000 कॅश प्राइज प्लस ट्रॉफी अमन बांदेकर बेस्ट बॅटर 10,000 कॅश प्राइज प्लस दी ट्रॉफी NTS ब्लेंडर्स अँड डिस्टिलरीज आणि प्लेअर ऑफ द फायनल 5,000 कॅश प्राइज प्लस ट्रॉफी सतीश बाब देसाय जाणी प्लेअर ऑफ द मॅच जी एवरी मॅच ही आसा ताजी ट्रॉफी स्पॉन्सर केल्ली आसा अंबेश बाब देशमुख GM ऑटोमोबाईल्स विनर्स ट्रॉफी चंदा दिनेश देसाय रनर्स अप ट्रॉफी रमेश अँड व्यंकटेश ब्रदर्स स्क्रॅप डीलर्स आणि सेमी लुजर्स ट्रॉफी स्पॉन्सर केल्ली आसा मोहम्मद तास्मा कन्स्ट्रक्शन्स आणि बॉल स्पॉन्सर केल्ली आसा बालकृष्ण नायडू BNB कार्पेंट्री आणि ऑर्गनायझर्स जर्सी आसा ती स्पॉन्सर केल्ली आसा आर्या राहुल नायक म्हणटा तो गोंय राज्याचो एक पुलीस इन्स्पेक्टर पूण क्रिकेटीक ताजो मोग आणि ताजो कल जो आसा तो सदांच क्रिकेटी बद्दल आसता ताणें तशेंच दिप्तेश भगत जो वॉटर क्रिएशन आणि स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शन आसा मनीष नायक गांवकर सुजय नायक गांवकर मनीष नायक गोपिका फ्रॉस्ट आणि सूरज नायक गांवकरांची सृष्टी रेस्टॉरंट आणि टीम जर्सीज जी आसा ते आमकां स्पॉन्सर केल्ली आसा महेश वैष्णव आणि आमकां उदक स्पॉन्सर केला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीस्थळ रमाकांत नायक गांवकर काउन्सिलर एंड चेअरपर्सन CMC सुनील पैंगीणकर डेप्युटी सरपंच पैंगिणी सूरज नायक गांवकर सोशल वर्कर आगोंदा प्रशांत देसाय एक्स सरपंच श्रीस्थळ अजय लोलयेकर जिल्हा पंचायत मेंबर पैंगिणी दीपक देविदास काणकोणा हायड्रोकार्बन ऑयल रिफायनरी फॅक्टरी श्रीस्थळ IDC प्रभाकर गांवकर प्रेसिडेंट BJP मंडळ काणकोणा पंकज नायक गांवकर प्रेसिडेंट लायन्स क्लब काणकोणा नंदीप भगत प्रेसिडेंट ऑफ मॅरन रिसर्च महेश नायक पंच मेंबर NX सरपंच पैंगिणी दीपक शेटकर प्रोप्रायटर जय गणेश स्टील काणकोणा संजू पागी नटराज नायक गांवकर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर रुहिका फास्ट फूड श्रीस्थळ सायमन रिबेलो काउन्सिलर NX चेअरपर्सन CMC धीरज देसाय काउन्सिलर CMC श्याम देसाय एक्स चेअरपर्सन CMC अदीप भगत बिझनेसमॅन मोहम्मद के सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर काणकोणा फातिमा रॉड्रिगीज पंच मेंबर NX सरपंच आगोन शिवा देशमुख डेप्युटी सरपंच श्रीस्थळ
विशाल देसाई मेंबर SAG, संजू तिळवे मेंबर ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा, शिवा हार्डवेअर शॉप संभाजीनगर, प्रकाश गावकर नव्या श्रीस्थळ, दिवाकर पागी एक्स चेअरपर्सन CMC, मनोज नाईक तारीर काणकोणा, राजेश नाईक RIN पेंटर्स, देवेंद्र नाईक एक्स सरपंच श्रीस्थळ, सेजल गावकर सरपंच श्रीस्थळ, प्रदीप वेळीप गौरवचारी बिल्डिंग मटेरियल सप्लायर अँड लक्ष्मी क्रेन सर्व्हिस, मिनार देसाई नगरशे काणकोणा, धनराज देसाई धनराज अर्थ मूवर्स अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, जितू नाईक गावकर बे आगोंदा अँड मारिपोसा रिसॉर्ट, शिरीष पै मेंबर बायोडायव्हर्सिटी श्रीस्थळ पंचायत, श्री साई दामोदर सिद्धार्थ बाब मडगावकर, निलेश पागी सरपंच आगोंद, राजेश वेळी पंच मेंबर श्रीस्थळ, विपिन प्रभुगावकर एक्स पंच पैंगिणी, दिनेश माळी प्रोप्रायटर श्रीकृष्ण स्टील काणकोणा, सुचल लोलयेकर ट्रेजरर माशेम क्रिकेट क्लब, लक्ष्मण पागी चेअरपर्सन काणकोणा, पंकज काणकोणकर आणि राजेश वेळी पंच मेंबर श्रीस्थळ. तशेंच विनय तुपकी SAG चे ट्रेजरर, हांकाय बी आमी देव बरें करूं म्हणटा. स्पर्धेदरम्यान शुभागमन होते सन्माननीय राजेश वेलीप यांचं आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. नमस्कार, सहर्ष स्वागत. जगदंब चषक 5व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. अर्थात पहिलं षटक निर्धाव, त्यानंतर 91 धावांचा डोंगर उभा केलाय भावेन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघ यश डेव्हलपर्स क्रिकेट केपे संघाविरुद्ध. अर्थात पहिलं षटक हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक प्रथम गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. एक वेगवान जलदगती गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट फाईन लेग वरती झेल टिपण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती. अर्थात तो प्रयत्न यावेळी संधी वाया दवडली जात आहे भावेन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. सेकंड सेमीफायनल या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पेंडेम स्ट्रायकर पेंडेम त्यांच्या विरोधामध्ये श्रुतेश 11 सत्तरी. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम विपक्ष श्रुतेश 11 सत्तरी. यावी वेगवान चेंडू, धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न यावी फसला जातोय. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो प्रथमचा. अर्थात पहिल्या डावाचा विचार केला तर सोमेश दोडामणी ज्यांनी या स्पर्धेतलं तिसरं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं ते सोमेशच्या नावावरती. आणि 6 षटकांचा सामना, अर्थात पहिलं निर्धाव षटक निघालं. 5 षटकांमध्ये 91 धावांचा डोंगर उभा केला होता तो भावेन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाने यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट संघाविरुद्ध. अर्थात 92 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की बचाव केला जाईल. गोलंदाजीवरती आक्रमणावरती लावलं गेलंय ते प्रथम. अर्थात सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं पहिलं षटक हाताळताना दिसतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मैदानावरती नाट्यमय घटना पाहायला मिळाली. सुरुवातीला झेल सुटलाय आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. ना तूने कॉल किया ना मैंने सुना, रनआउट का तिकीट कन्फर्म निकला. सुरुवातीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भावेन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. सुरुवातीला शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल सोडतोय प्रथम. त्यानंतर मिळालेली संधी धावचीची काम तमाम करताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय तो यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट टीमचा.
आघाडीचा फलंदाज यावेळी माघारी परतलाय ऑल्विनो कार्वानो, अर्थात नवीन फलंदाज नंबर 3 वरती, क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा वन डाऊन या पोझिशन वरती. इम्रान मुल्ला कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावी बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑफ वरती, झेल टिपण्याची नामी संधी. इम्रान मुल्ला यावी माघारी परतताना दिसतोय. संघाचा आधारस्तंभ फटका चुकीचा खेळलाय आणि साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपलाय. बावन्न स्पोर्ट्स साई 11 संघाचा क्षेत्ररक्षक विकेट नंबर 2. तशेंच अदीप भगत बिझनेसमॅन आणि सोशल वर्कर आमच्या मदीं अदीप बाबा हांगा पाविल्ले आसात. अदीप बाबाक विनंती करतात आणि माचयेर येवन तातमत जावचें आणि जी सेमीफायनल ताजी रन चेस आसा ती पळोवची. अदीप बाबा भगत तुमकां विनंती करता मातशें माचयेर येवचें. आघाडीचा विनीतचा फलंदाज ऑल्विनो बाद झाल्यानंतर इम्रान मुल्ला ज्याने थोडीशी घाई केली आणि याही फलंदाजाला माघारी परतावं लागलं. मोठी जबाबदारी होत आहे. कॅप्टन अर्थात कर्णधार ही एक मोठी जबाबदारी, ती जबाबदारी यावेळी थोडीशी पूर्णपणे बाजूला ठेवली आहे इम्रान मुल्लाने आणि संस्थात माघारी परतताना दिसतोय. भोपळाही न फोडता दुसरा गडी बाद होतोय यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट टीमचा. आघाडीचा विनीतचा फलंदाज रुपेश गावकर नॉन स्ट्राईक एंडला. डावकर शैलीचा फलंदाज यावेळी नागभूषण मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक प्रथमने रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती आणि पंचांच्या उजव्या साईडने. ओ अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्कोर लेगवरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची पकड आपल्याला करताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे आणि पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त अवांतर स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली, म्हणजे जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट संघ ज्या सोमेशने निर्धाव षटक टाकलं होतं, दुसऱ्या डावात आपल्याला प्रथमचं अवघ्या एका धावाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. टॉससाठी या पेडनेम स्ट्रायकर पेडनेम आणि श्रुतेश 11 सत्तरी. कानकोण तालुक्यामधील ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्मान श्री शिवा देशमुख यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होईल. एकेकाळचे जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आणि नक्कीच त्यावेळी सोशल मीडिया नव्हती. आपापल्या काळामध्ये त्यांनी क्रिकेट गाजवलं आणि आज आपण पाहतोय कानकोणच्या इतिहासामध्ये दिवस रात्रीतली ही क्रिकेट स्पर्धा. जगदंब चषक 5वं पर्व, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरं डाव पाहतोय. 6 षटकांचा सामना. दुसरं षटक हाताळण्यासाठी बावन्न स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात जादूचा फिरकेमय गोलंदाज. भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती नतमस्तक व्हायला भाग पडलं. अर्थात जादूचा फिरकी गोलंदाज अरविंद नेमळेकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. तर आघाडीचा बेनीचा फलंदाज उजव्या शैलीचा कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव रुपेश गावकर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने. ओ पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये. काय सुरुवात केली आहे अरविंद नेमळेकरने. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. सरप्राईज दिलाय रुपेश गावकरला. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलकावर धाव पाहिली ते नाममात्र 1 धावा 2 गडी बाद हे उत्तर पाहायला मिळतंय. 92 धावांचा पाठलाग करताना डू और डायचा सामना. करो या मरोची लढाई असेल. करो या मरो, नाही तो बोरिया विस्तर बनकर वापस लौटो, कारण इथून परतीचे दोर कापून टाकलेले आहेत. ओ यावेळी चांगला चेंडू, गती कमी होती आणि गतीवरती फसवलंय रुपेश गावकरला. विकेट नंबर 3, तिसरा गडी बाद आणि तिसरी सफलता बावन्न स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी संघासाठी अरविंद नेमळेकरच्या गोलंदाजीवर.
तशेंच डोनेशन कुपन्स आसा ती थोडेच उरिल्ले आसा फक्त 500 रुपया फक्त जवळपास 20-25 जी कुपन्स आसा तितलीच उरिल्ली आसा. पयलें इनाम आसा ते 1,96,000 दुसरें आसा ते 50,000 96 तिसरें आसा ते 30,000 आणि जवळपास बाकीची 10,096 रुपयाची बाकीची कॉन्सोलेशन प्रायजां आसा. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हर वरती झेल पाहायला मिळतोय. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळाली. चौथा गडी बाद होतोय आणि चौथाही गडी आतापर्यंत 0 या धावसंख्येवरती बाद झाला. म्हणजे भोपळाही न फोडता यश डेव्हलपर्स केपे संघाचे फलंदाज माघारी परतताना दिसत आहेत. जर कोणाक कुपन्स जाय जाल्यार आनी ऑर्गनायझेशन आमचो जी मेन माची आसा थंय येवन घेवपाक जाता. नाजाल्यार आमचे ऑर्गनायझर्स येतले आमकां फोन करपाक जाता कारण काणकोण वाठार म्हणल्यार एकमेकाक सगळे वळखता आनी ऑर्गनायझराक कोणाक फोन केलो जाल्यार आमी डेफिनेटली येवन तुमकां हे कुपन्स जे आसात ती दितली. आनी ताचो ड्रॉ आसा तो काही खिणान म्हणल्यार म्हाका दिसता जेन्ना मॅच फायनल चालू जातली ताच्या पयलीं नाल्यार ताच्या नंतर आमी ड्रॉ काडटले. आजच काडटले सो त्या खातीर थोडीच आसात. कोण इंट्रस्टेड आसात प्रायज मोठें आसा भरपूर आसा त्या खातीर येवचें आनी हे जो डोनेशन कुपन आसा ते काडपाचें आनी मदत करपाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पॉपी पुष्पशील देसाई एक अष्टपैलू खेळाडू. खूप मोठी जबाबदारी असेल. इथून संघाला संकटातनं बाहेर काढायचं. अरविंद निंबळेकर राईट आर्म राऊंड विकेट. आल्या पावली अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातं. लागली तर आबाद नाहीतर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न पुष्पशील देसाईचा. 4 गडी बाद झाले आहेत. 92 धावांचा पाठलाग पाहायला मिळतो. यश डेव्हलपर्स केपे विपक्ष भावॅन स्पोर्ट्स साई शिलबन सावंतवाडी एक सिंधुदुर्गचा संघ आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्याचा. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्ररक्षक झेल खाली. बहुधा पुष्पशील देसाईची खेळी समाप्त होताना दिसत आहे. विकेट नंबर 5 5वा गडीबाज आणि 5वी सफलता सावंतवाडी क्रिकेट संघाला. तशेंच पुरुषोत्तम गांवकर बाब हांगा पाविल्ले आसात. हांव तांकां विनंती करता की माचेर येवन तुमी बसका घेवची. तशेंच विनोद बाब फळदेसाय आमच्या मध्ये पाविल्ले आसात. तांकांय बी हांव परत एकदा विनंती करता की तुमी माचेर येवन स्थानबद्ध जावचें. पयली सेमीफायनल चालू आसा हाजे नंतर दुसरी जी आसा ताचो टॉस आतां आमी मुखेल माची जी आसा ताच्या मुखार टॉस घेतात. एक पेडणे स्ट्रायकर्स पेडणे ही टीम आणि दुसरी श्रुतेश 11 सत्तरी. Tails is the calls from Mary Penham Strikers. सूर्या टॉस जिखलो आसा. कितें करपाचो निर्णय? हांव फिल्डिंगच करतलो कित्याक तिनूय मॅची आमी फिल्डिंग करून जिखले. तिनी फिल्डिंग करून जिखले आणि चवथी फिल्डिंग करून जिखपाचो आस आसा. तर सेमीफायनल मोठो टुर्नामेंट आणि एक बरे ज्या तरेन पेडणेम आणि सत्तरी म्हणया दोनी एकमेकाक खूब फाटी मेळटात. पंचायत म्युन्सिपालिटी तालुका लेवलास परत एकदा दोनी स्ट्रॉंग टिमी सेमीफायनली पळोवपाक मेळटलो. हय हय म्हणल्यान सूर्यान यू कॅन जॉइन द टीम. मेडी ज्या तरेन भरघोस प्रतिसाद म्हणल्यार फ्लडलायट म्हणटा काणकोण वाठारान हाजे पयलीं सुद्दां तूं आयकॉन प्लेयर आनी एक बरो खेळगडी म्हणून आयला आसतलो खेळा आसतलो. पूण आज फ्लडलायट जेन्ना म्हणटा ताका एक रंगत आयिल्ली आसा आणि लोकांनी तो उत्स्फूर्त प्रतिसाद यूथ ऑफ श्रीस्थळ जो आसा आणि जगदंब चषक ताका दिल्लो आसा आणि असो क्रावड पळयतकीर प्लेयर्सांक परफॉर्म करपाक उमेद येता. चड बरो आसा. आयोजन चड बरें केल्लेलें आसा आनी ग्रावंडूय चड बरो आसा आनी विकेटूय मिन्स खेळपाक चड बरी आसा. टर्फ विकेट. फर्स्ट सेमीफायनल जाल्ली आसा. सेकंड सेमीफायनलीक तुका बेस्ट विशीस करता. टॉस ते जिखिल्ले आसा. तुमकां बॅटिंग पडिल्ली आसा. तर विकेट जी आसा ती सुंदर आसात. स्कोर आमी बरो हाय स्कोरींग पळयलो तर बरो स्कोर कितलो पळोवपाक मेळटलो आमकां तुमचे कडल्यान? ट्राय करतले की मॅक्झिमम स्कोर करपाचो. सो वयतले ट्राय करतले 70-80 ट्राय करतले.
येस सारखे पेडणेच्यान काणकोण वाठारात नॉर्थ टू साउथ हांगा पाविल्ले आसात आनी सेमीफायनल टू पळोवयात. श्रुतेश 1170 आनी टॉस जिखून सूर्या आणि पयलीं फिल्डिंग करपाचो निर्णय घेतिल्लो अगेन्स्ट पेडणेम स्ट्रायकर्स मेडीची टीम जो कॅप्टन्सी करतलो पेडणेम स्ट्रायकर्साची. हॅलो. उमेश बाब तुपकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीस्थळांचे अध्यक्ष जे आसा ते हांगा पाविल्ले आसा तांकां आमी येवकार करतात. कॉम्बॉक्सांतल्यान येवकार करता आनी तांकां हांगा आपयता माचयेर. ओवर टू कॉम्बॉक्स. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय तो नागभूषण याच्या बॅटमनना. सुरुवातीला फलंदाज पाहिलं जणू बाद होण्याची शृंखला पाहायला मिळाली. 5 गडी बाद झाले. त्यानंतर संघाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न नागभूषण आणि त्याच्या साथीला विरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पेडणेम स्ट्रायकर पेडणेम आपण बॉल चॉईस करायचा आहे. कर्णधाराला विनंती असेल. पेडणेम स्ट्रायकर पेडणेम. शिवा देशमुख हांकां आमी एक स्मृतिचिन्ह मानचिन्ह दितात. विनय तुमकी हांच्या हस्तुकी देव बरें करूं. शिवा बाब देशमुख हांगच्या एक बरे खेळगडी आदले काळांतले आनी आज ताणें आमकां परत एकदां मोलाची साथ आसा आनी ताणें आपले हांगा येवन सन्मान आसा तो ऑर्गनायझर्साचो वाडयल्लो आसा. प्रथम येतोय ज्या गोलंदाजाने इनिंगची सुरुवात केली होती. प्रतिस्पर्धी संघाला हादरे दिले होते. अर्थात आघाडीच्या फळीला खिंडार पाडले होते. तो प्रथम ज्या प्रथम खंडात चुकी झाली आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू फ्री हिट. ओ यावेळी चेंडू चकवतोय फलंदाज नागभूषणला. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी झाली आहे. अर्थात लक्ष होतं ते नॉन स्ट्रायकिंग वरती विरेशला बाद करण्याचं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. 92 धावांचं एक भलं मोठं आव्हान आणि त्याचा पाठलाग करताना दिसतोय यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट संघ. आत्मविश्वास जागवावा लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. सहज सोपं नसेल या स्पर्धेची ग्रँड फिनाले फायनलमध्ये प्रवेश करणं. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही टीम्सना. प्रथम राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी स्टँड ऑन डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अर्थात वाईड एज लॉंगनवरती. चेंडू पाहायला मिळतोय. एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स वर द रोप. चौकार. जगदंब चषक 5वं पर्व आपण पाहतोय आणि 5व्या पर्वामध्ये दिवस रात्रीचे सामने पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच कौतुक करावं लागेल जगदंब चषक आयोजन नियोजन कमिटीचं आणि कौशल्य पाटील आणि कौशल्य यांच्या साथीला साथ देऊन हाताला हात देऊन आणि खांद्याला खांदा देऊन त्यांच्या मित्रमंडळाने अतिशय सुरेख देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ यावेळी अल्टी स्विचचा फटका. चेंडू जातोय तो स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने. चेंडू सीमा पार. चौकार. कणकोण तालुका इतिहासामध्ये आपण पहिल्यांदाच पाहतोय जगदंब चषक 5वं पर्व आयोजन अगदी फ्लड लाईट्स मध्ये दिवसा या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. सकाळचं सत्र आणि रजनीमध्ये 2 दिवस. आजचा 3रा दिवस ही रजनी आपण पाहतोय आणि रजनीमध्ये आज रणसंग्राम पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीचा सामना भावना स्पोर्ट्स साई शिलमन सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये यश डेव्हलपर्स केपे. ओ यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. अप्रतिम झेल म्हणावं लागेल. कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅच ऑफ द डे रजनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 6वा गडी बाद होतोय यश डेव्हलपर्स केपे संघाचा. नागभूषण बॅक टू द पॅव्हलियन. या स्पर्धेदरम्यान अगदी पेडणेम स्ट्रायकर पेडणेम संघाचे संघ मालक सन्मान श्री महेशजी कोनाडकर यांचं शुभागमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. त्याचबरोबर भावना स्पोर्ट्स साई शिलमन सावंतवाडी संघाचे संघ मालक सन्मान श्री महादेवजी नाईक यांचंही इथं शुभागमन झालंय. त्यांनाही विनंती असेल आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपणही मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. तीन षटकं निम्म षटकांचा खेळ समाप्त झालाय.
19 धावा धावफलकावर 92 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत. 73 धावा हे विजयाचं समीकरण असेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय पेंडेम स्ट्रायकर, पेंडेम संघाचे संघ मालक गोवा राज्य, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येही त्यांचा संघ खेळताना आपण बऱ्याच वेळा पाहिला आणि त्यांच्या माध्यमातून मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी यावर्षी आपल्याला पाहायला मिळाली होती. रोख रक्कम 10 लाख रुपयांची ही क्रिकेट स्पर्धा आणि त्याचे प्रमुख आयोजक सन्मानश्री महेशजी कोनाडकर, आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हो, अकुटप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, लॉंगांवरती फटका निघतोय. जगदंब चषक ब्रँडेड षटकार. त्याचबरोबर बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाचे संघ मालक सन्मानश्री महादेवजी नाईक यांचं इथं शुभागमन झालंय. आपलं खूप खूप शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. सन्मानश्री महादेवजी नाईक त्यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी. हो, यावेळी फटका फसलाय. झेल टिपण्याची नामी संधी मिड ऑफ वरती झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गावडे याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. गडी बाद होतोय. यश डेव्हलपर्स केपे संघाचा विरेश बॅक टू द पॅव्हलियन. बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी काय परफॉर्मन्स दिला या टीमने. सुरुवातीला वाटलं होतं हा संघ क्वालिफायर ठरेल की न ठरेल आणि प्रस्थापितांना, आणि नक्कीच म्हटलं जातं प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली तर नवीन इतिहास घडविता येतो. तो नवीन इतिहास घडवण्याच्या प्रयत्नावरती पाहायला मिळतोय. बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी आघाडी मिळवतो या सामन्यामध्ये, कारण आतापर्यंत फलंदाज बाद झाले आहेत. बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाचे संघ मालक सन्मानश्री महादेवजी नाईक, आज त्यांचा वाढदिवस आणि जर संघ जिंकला तर काय सरप्राईज असेल त्यांच्यासाठी. आणि वाढदिवसानिमित्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधना लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या डोळ्यात आणि मनात असलेलं प्रत्येक स्वप्न हे सत्यात उतरून निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावं ही सहदेव मल्लिकार्जुन देवाच्या चरणी प्रार्थना असेल. आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो. हो, यावी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये सर्वेश नाईक याच्या गोलंदाजी मधनं पाहायला मिळतोय. 8वा गडी बाद होतोय. यश डेव्हलपर्स केपे संघ यावी पूर्णपणे पिछाडीवर पाहायला मिळतोय. एक भलं मोठं आव्हान होतं. 92 धावांचा पाठलाग. काय वादळी खेळी पाहायला मिळाली. राजाराम गवस या स्पर्धेतलं त्याचं दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावरती 91 धावांचा डोंगर उभा केला होता बावन स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाने. चला लवकरात लवकर तोरा करा. मोजेस आमचे सज्ज आहेत. हाऊजी त्याचबरोबर लकी ड्रॉ. तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिकं आहेत. मात्र जे क्रीडा रसिक मैदानावरती आहेत तर त्यांच्यासाठीही आम्ही घेऊन आलेलो आहोत लकी ड्रॉ आणि हाऊजी. टप्प्याचा चेंडू पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चकवतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. श्रुत शिलेवन 70 संघाचा कर्णधार, त्याला विनंती असेल की आपण बॉल चॉईस साठी यायचं आहे.
जगदंब चषक 2026 पर्व 5वं आपण पाहतोय. 5व्या पर्वामध्ये आज ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत आणि मात्र त्या अगोदर 2 उपांत्य फेरीचे सामने. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता यश डेव्हलपर्स केपे क्रिकेट संघाने आणि सोमेश दोडामन्नीने काय सुरुवात केली होती. पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं, पॉवर प्लेचं षटक, आणि त्यानंतर मात्र फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. राजाराम गवसने एक हाती किल्ला लढवला. बाजीप्रभू देशपांडे सारखा लढला, संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं. 91 धावांचा डोंगर आणि 92 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 57 धावा. श्रुतेश सावंत देसाई यांचंही तर शुभ आगमन झालंय. श्रुतेश शिलेवन सत्तरे या संघाचे संघमालक आहेत आणि त्यांचं इथं शुभ आगमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू बनवायचे आहेत 57 धावा. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल यश डेव्हलपर्स केपे संघाला, आणि दबाव दूर ठेवायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागेल. सरप्राईज परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. बॅटची किनार घेतोय, यष्टीरक्षकचा सहारा मिळतोय आणि गडी बाद होतोय. यश डेव्हलपर्स केपे संघाचा 9वा गडी बाद झालाय आणि या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे भाव्यान स्पोर्ट साई शिलेवन सावंतवाडी. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. सन्मानसे हेमंत नाईक गावकर यांचं इथं शुभ आगमन झालंय. साहेब आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं. शेवटची जोडी मैदानावरती 35 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात पूर्णपणे हाराकिरी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल भाव्यान स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाचं. काय भेदक गोलंदाजी केली प्रथम, आणि त्या पाठोपाठ अरविंद नेमळेकर. आणि नक्कीच म्हणावं लागेल जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अगदी प्रथमच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व गोलंदाजांनी योगदान दिलं या सामन्यामध्ये आणि सामना कठीण करून ठेवलाय केपे क्रिकेट टीमसाठी. यावेळी अल्टी फटका पाहायला मिळतोय. चेंडू फेकून दिलाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पाहायला मिळते 39 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण असेल 9 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 53 धावा. शेवटची जोडी मैदानावरती अगदी डुवरडायचा सामना. तेज तर्रार वेग भन्नाट पाहायला मिळतोय. वेगासोबत दिशा अचूक ठेवली आहे गोलंदाजाने. यावेळी चेंडू चकवतोय फलंदाजाला. समीकरण बदललंय. येणारे 8 चेंडू बनवायचे आहेत 53 धावा. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल यश डेव्हलपर्स केपे संघावरती. नितेश परब पाहायला मिळतोय. अगदी तेज तर्रार जलद गती गोलंदाज पाहायला मिळतोय नितेश परब. समीकरण बदललंय 7 आणि 7 ला बनवायचे आहेत 53 धावा. एखादा चमत्कारच आता मात्र यश डेव्हलपर्स केपे संघाला या सामन्यामध्ये वाचवू शकतो आणि चमत्कार झाला तर लोक नक्कीच नमस्कार करतील. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू सन्मान दिलाय फलंदाजने. चेंडू येतोय तो डीप पॉइंटच्या दिशेने, अर्थात धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. विजयाचं समीकरण आलंय. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 53 धावा. 6 चेंडू 53 धावा. भाव्यान स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक सन्मानश्री महादेवजी नाईक, आज त्यांचा वाढदिवस आणि एक मोठं सरप्राईज असेल. भाव्यान स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाने जगदंब चषक 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये अगदी आघाडी स्थापित करताना दिसतोय भाव्यान स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ.
कालच्या दिवसामध्ये जर कालचा सामना जर आठवला तर नक्कीच 96 कोळी मराठा वेंगुर्ला आणि भावना स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी काय सामना झाला होता. अवघ्या एका धावेने तो सामना जिंकला होता सावंतवाडी क्रिकेट संघाने. आज मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये वरचढ ठरताना दिसतोय. शेवटचं षटक आणि या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा कॅप्टन कर्णधार राजाराम गवस गोलंदाजीच्या आक्रमणावर शेवटची जोडी मैदानावरती. पहिला चेंडू यावेळी डाव्या श्रीवरती चेंडू उडवलाय. चेंडू जातोय वायडेश लॉंगनवरती. वायडेश लॉंगन सीमा रेषेच्या बाहेर षटकार. विजयाचं समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू 47 धावांची आवश्यकता. ओ स्लोवर वन गतीमध्ये फसवलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये झेल टिपलाय. संघ ऑल आउट झालाय आणि दुसऱ्या बाजूने भावना स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी पहिला संघ मिळतोय. जगदंब चषक 2026 5व्या पर्वामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनपूर्वक अभिनंदन. भावना स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना असेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रुतेश इलेव्हन सत्तरी. श्रुतेश इलेव्हन सत्तरी क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना समाप्त झालाय. भावना स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी संघ अगदी दिमाखात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय. फायनल मध्ये प्रवेश करतोय. तर दुसऱ्या बाजूने दुसरा संघ कुठचा असेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रुतेश इलेव्हन सत्तरी. मात्र त्या अगोदर या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच 16 चेंडू 52 धावा 2 षटकांमध्ये 6 धावा 1 गडी बाद आणि याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या स्पर्धेतलं ज्याचं वैयक्तिक दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 18 चेंडू 50 धावा आणि स्पर्धेतील दुसरं अर्धशतक 16 चेंडू 52 धावा. मनामध्ये कुठेही शंका नसेल प्लेयर ऑफ द मॅच भावना स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी संघाचा कर्णधार मिस्टर राजाराम गवस. सन्मान श्री व्यंकट राय यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनल सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण द्यावा. सन्मान श्री व्यंकट राय यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच राजाराम गवस मनपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान श्री व्यंकट राय जोडले जात आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते
या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच 16 चेंडू 52 धावा. इनिंग मधील पहिलं षटक